शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण, येथे आरक्षण, तिथं आरक्षण, याला आरक्षण हवंय, त्याला आरक्षण हवंय. जिकडं तिकडं आता आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तो केंद्रस्थानी आला, चर्चेला गेला तो मनोज जरांगे यांच्यामुळे, यांच्या आंदोलनामुळे. मध्यंतरी देखील मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद देखील पाहायला मिळाला. त्यातही छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे हा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा देखील राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. दुसरीकडे मनोज जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवं यावर ते ठाम होते. नंतर याच्यावर उपाययोजना झाल्या. सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. मात्र आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मनोज जरांगे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. सध्या त्यांनी उपोषण मागे घेतलंय. सरकारला काही वेळ मुदत दिली आहे. छगन भुजबळ ही आता यावर बोलतात, पण ते आधीसारखं आक्रमक होताना दिसत नाहीत. मात्र आता छगन भुजबळ यांच्याऐवजी ओबीसींच्या लढ्यामध्ये प्रकर्षाने नाव घेतलं जाते ते म्हणजे लक्ष्मण हाके यांचं. ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची हमी द्यावी या मागणीकरता लक्ष्मण हाके हे देखील उपोषणाला बसलेत. सध्या जरी जरांगे आणि हाके यांच्यामध्ये वादाची ठिणगी नसली तरी आता हाके विरुद्ध जरांगे असा वाद महाराष्ट्राला पाहायला मिळेल का असा सवाल उपस्थित केला जातोय. यामध्ये आतापर्यंत काय झालं, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. लक्ष्मण हाके सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावाचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी काही दिवस प्राध्यापक म्हणून देखील काम केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते. त्यानंतर 2022ला लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत देखील प्रवेश केला होता. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. आतापर्यंत काय काय घडले, त्या आंदोलनाला का बसलेत, त्यांच्या मागण्या काय आणि पुढे काय होऊ शकतं याबद्दल देखील आपण बोलूयात. लक्ष्मण हाके जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात बेमुदत उपोषणाला बसलेत, जे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंतरवाली सराटी गावाजवळच आहे. सरकारनं मराठ्यांना 10% आरक्षण दिले. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा उपोषणाला बसले होते आणि सरकारने ही मागणी मान्य केल्यास ओबीसी त्यांच्या हक्कांपासून वंचित राहतील असा युक्तिवाद हाके यांचा आहे. याबद्दलच बोलताना हाके म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये भीतीचं वातावरण असल्याने त्यांनी अमरून उपोषण केले. सोशल मीडियावर ओबीसी विरोधात अपशब्द वापरले जातात आणि त्यांच्या दुकानांना टार्गेट केलं जाते. मी आणि माझे सहकारी खऱ्या अर्थाने उपेक्षितांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही आमचं सध्याचं 29% आरक्षण कायम राहील असं लेखी आश्वासन राज्य सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी सरकारला दिला. पण यात आता हाकेंनी जरांगेंच्या विरोधात विधानं देखील केली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जरांगेंचं आंदोलन म्हणजे एक स्टंट आहे असं विधान केलं होतं. शिवाय जरांगेंच्या विधानाचा आधार घेत हाकेंनी सरकारला सवाल देखील केलाय. मनोज जरांगे पाटील म्हणतात की 80% मराठा ओबीसीत घुसवलाय. जरांगे यांचा हा दावा खरा असेल तर मूळ ओबीसींचं आरक्षण कसं टिकेल हे सरकारनं सांगावं. शिवाय जर 80% समाज हा कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात घुसलाय तर ओबीसींच्या हक्कावरील हे अतिक्रमण आहे असंही हाके म्हणालेत. अजून तरी हाकेंनी जास्त आक्रमक पद्धतीने जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलेली नाहीये किंवा विधानं केलेली नाहीयेत. पण हा वाद वाढला, आरोप प्रत्यारोप वाढले तर मात्र जरांगे विरुद्ध हाके वाद सुरू होण्यास विलंब लागणार नाही. ओबीसी ही भाजपची पारंपरिक वोट बँक असल्यामुळे त्यांना जपून ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातात. कारण ओबीसींनी देखील आता विधानसभेत चून चून के मारू असा इशारा दिला. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकारने गंभीर दखल घेत अतुल सावे आणि डॉक्टर भागवतराव कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी त्यांच्या भेटीला पाठवलं होतं. शिवाय पंकजा मुंडेंनी देखील या विषयाकडे, या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष वळवले. हाकेंनी पाणी पिणं सोडलं असून या गोष्टीकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी केली. त्यामुळे आता जरांगेंनंतर हाके यांच्या उपोषणामुळे महायुतीची परिस्थिती इकडे मराठे आणि तिकडे ओबीसी अशी झाली आहे. यातून मध्यम मार्ग काढणं सरकारला गरजेचं आहे
नाहीतर लोकसभेसारखं नुकसान होण्याची शक्यता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाकारता येत नाही. आता नेमकं काय होऊ शकतं, काय होईल याची सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, पण त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळं वेळ वाया न घालवता लगेचच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर ही आठवणीनं करा.